रंकाळ्याचं पाणी जर तुम्ही म्हटलं तर रंकाळ्याच्या पाण्याचा दर्जा तो राहिलेला नाही, पण प्रशासनाचं दुर्लक्ष चाललं आहे. प्रशासनाला आमचं आव्हान आहे की तुम्ही कायम नाम मात्र तिकीट लावा इथं. रंकाळ्याविषयी आमची आपुलकी आहे, आम्हाला काय वाईट वाटत नाही. तुम्ही चांगलं ठेवणार असाल, रंकाळा स्वच्छ ठेवणार असाल, सुधारणा करणार असेल तर आम्ही सुद्धा पाचला पैसे द्यायला म्हणजे आता परिस्थिती, आता रंकाळ्याची परिस्थिती जर अशीच जर का राहिली तर भविष्यात रंकाळ्याची स्थिती काय असणार आहे किंवा रंकाळा राहील का नाही, काय वाटतं? असं राहिलं तर रंकाळाकडे दुर्लक्ष झालं तर रंकाळा ढासळून जाणार ना सगळं. रंकाळा हे अशा पद्धतीनं जर राहिली परिस्थिती तर रंकाळा हे मोठं डबकं होईल, बाकी दुसरं काही होणार. कोल्हापूर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आणि या शहराच्या हृदयाच्या ठिकाणी वसलेला हा निळाशार आरसा रंकाळा. प्रत्येकासाठी रंकाळा वेगळा आहे. कुणासाठी तो मॉर्निंग वॉकचा ट्रॅक आहे तर कुणासाठी संध्याकाळची भेळ आणि निवांत क्षण. वरकरणी पाहताना रंकाळा जेवढा सुंदर दिसतो त्याच्या पोटात मात्र एक वेगळे जग दडलेले आहे. रंकाळा हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर ती एक परिपूर्ण परिसंस्था आहे. इथे फक्त माणसंच नाही तर शेकडो प्रकारचे जीव आश्रय घेतात. स्थलांतरित पक्ष्यांच्या हा हक्काचा मुक्काम. पाण्यातील शेवाळ, छोटे मासे आणि त्यावर जगणारे हे पक्षी, हे निसर्गाचं एक चक्र आहे जे वर्षानुवर्षे अविरत सुरू आहे. शहराच्या मध्यभागी असूनही निसर्गाने इथे मुक्त हस्ताने उधळण केली आहे. ही जैवविविधता म्हणजे कोल्हापूरच्या नैसर्गिक श्रीमंतीची साक्ष आहे. पण ही श्रीमंती आता धोक्यात आली आहे का? सौंदर्याच्या या पडद्यामागे एक भीषण सत्य लपलेलं आहे. मानवी हस्तक्षेप आणि बेजबाबदारपणाचा फटका या तलावाला बसतोय. ज्या तलावाच्या काठावर आपण निवांत क्षण घालवतो, जाताना मात्र आपण त्याला काय देऊन जातो? प्लास्टिक, कचरा आणि प्रदूषण. वाढती जलपर्णी आणि सांडपाण्यामुळे रंकाळ्याचा श्वास गुदमरतोय. पाण्यातील ऑक्सिजन कमी होतोय, ज्यामुळे इथल्या जैवविविधतेचा आणि प्रदूषणाचा एक न संपणारा संघर्ष सुरू झाला आहे. शहराच्या मध्यभागी असल्याचा फायदा जसा पर्यटनाला झाला तसाच तोटा या परिसंस्थेला झाला. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण आता पाण्याच्या प्रदूषणात मिसळले आहे. एरियात बरेच वर्ष येतोय. तसं लहानपणापासून आम्ही या एरियातलं जुनी हे आहे, रहिवासी आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा इथं रंकाळ्याला येतोय, कधी सकाळी येतोय, कधी संध्याकाळी येतोय. जेव्हा जेव्हा आपल्या गेस्ट येतात तेव्हा आम्ही इथं रंकाळ्याला त्यांना फिरायला घेऊन येतो. आणि बऱ्याच वेळा आम्ही बघतो की काही काही ठिकाणी असे वेलेल्या माशांचे तर हजारो मासे असे माशांचे दर पडले. हे कशामुळे पडलेले किंवा कासवं, बरीचशी कासवं मरून पडलेली असतात. इकडे घ्यायला लागले ते बऱ्याच वेळा हे सगळे देवधर्म करून आलेले हे आहेत. जसं आता महालक्ष्मीला किंवा अंबाबाईला जाऊन लोक इकडे येतात, तर ती काही दर्शन करून येतात आणि इथं फिरत बसतात. मग इथलं रंकाळ्यात अस्वच्छ आंघोळ करणे, किंवा इथं मंदिरात पाया पडून तिथं कपडे बदलणे, किंवा तिथं सगळी जी निर्माल्य टाकणे, फुलं टाकणे,
काही पाण्यात टाकतात, काही हे टाकतात. आम्ही बाकीच्या देशाचं उदाहरण सांगतो. आम्ही याला गेलो, त्याला गेलो, थायलंडला गेलो, जपानला गेलो, दुबईला गेलो. तिथलं फार छान आहे. ते सगळं जण सांगतात, ऐकतात, आम्ही सुद्धा ऐकतो. पण नंतर वाटतं ना कसं वाटतं. त्याचबरोबर इथल्या बाजूला आता खाऊ गल्ली चालू झाले. ते खाऊ गल्लीचं जे काय वेस्ट पडते ते सगळं पाण्यात पडते. ते फार धोकादायक आहे. स्थलांतरित पक्षी अजिबात येत नाही. आले तर फार क्वचित येत असतील. तर काही लोक कागद पाण्यात टाकतात, काही लोक बाहेर टाकतात. आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही उचलतोय. प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही ना. काही हात नक्कीच सरसावले आहेत. रंकाळा संवर्धन समिती आणि अनेक पर्यावरण प्रेमी हा वारसा वाचवण्यासाठी झटत आहेत. रंकाळा संवर्धन समितीचे आम्ही सदस्य आहे. इथं श्याम नाल्याच्या कडून जे पाणी येतं प्रदूषित पाणी ते कंटिन्यू आता रंकाळ्याचं पाणी जर तुम्ही बघितलं तर रंकाळ्याच्या पाण्याचा दर्जा तो राहिलेला नाही. शेवाळ वगैरे असं प्रकार चालू असते. आम्ही संवर्धन समितीमध्ये पुष्कळ प्रयत्न करतोय, काढायचा प्रयत्न करतोय. प्रशासनाचं तो कमी लक्ष नाही आहे असं नाही आहे. अंबाबाईला आलेलं पब्लिक हे दर्शन घेऊन निघून जाते. जर कोल्हापूर शहराचा इन्कम वाढवायचा असेल तर सौंदर्य पर्यटनाला आलेल्यांना स्टे व्हायला पाहिजे 2-3 दिवस. रंकाळा सुद्धा संध्याकाळी खूप गर्दी असते, पण लोक निघून जात आहेत. आणि आम्ही रंकाळा फिरणारी लोक आहे की नाही नेहमी, आम्ही सुद्धा त्याचे पैसे द्यायला 200-300 रुपये पास केलं तर आम्ही द्यायला तयार आहे. रंकाळाविषयी आमची आपुलकी आहे. आम्हाला काय वाईट वाटत नाही. तुम्ही चांगलं ठेवणार असाल, रंकाळा स्वच्छ ठेवणार असाल, सुधारणा करणार असेल तर आम्ही सुद्धा पाचला पैसे द्यायला. प्रश्न फक्त एका तलावाचा नाहीये, प्रश्न कोल्हापूरच्या अस्तित्वाचा आहे. रंकाळा हे शहराचे फुफ्फुस आहे. जर हे फुफ्फुसच निकामी झाले तर शहर श्वास कसा घेणार? निवड आपली आहे. आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला काय द्यायचे आहे? एक गटार बनलेला तलाव की निळाशार जिवंत रंकाळा? रंकाळा वाचवणे म्हणजे कोल्हापूरचा श्वास वाचवणे. निसर्गाचे देणे आपण फेडू शकत नाही, पण किमान ते नासवू तरी नाही. चला संकल्प करूया सौंदर्याच्या पलीकडे जाऊन या रंकाळ्याचे पावित्र्य जपण्याचा.